नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय पवित्र आणि चमत्कारिक कथा जी आपल्या जीवनातील पाप नष्ट करते आणि इच्छा पूर्ण करते। ही आहे कामदा एकादशीची अद्भुत कथा। प्राचीन काळात भोगीपूर नावाचे एक सुंदर आणि समृद्ध राज्य होते। त्या राज्याचा राजा होता पुंडरीक। तो अत्यंत बलवान, न्यायप्रिय आणि देवभक्त होता। त्याच्या राज्यात सर्वत्र सुख, शांती आणि आनंद होता। लोक आनंदाने राहत होते, कोणालाही कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती। त्या राज्यात गंधर्व आणि अप्सरा देखील राहत होते। ते सर्व राजदरबारात नृत्य आणि संगीत सादर करत असत। त्या गंधर्वांमध्ये एक होता ललित। तो खूपच सुंदर, गुणी आणि संगीतामध्ये निपुण होता। त्याची पत्नी होती ललिता। ती अतिशय सुंदर, प्रेमळ आणि आपल्या पतीवर खूप प्रेम करणारी होती। दोघांचे प्रेम इतके गाढ होते की ते एकमेकांशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते। एके दिवशी राजदरबारात नृत्य आणि गायन चालू होते। ललितला गाण्यासाठी बोलावले गेले। तो गाणे गात होता, पण त्याचे मन मात्र तिथे नव्हते। त्याचे मन त्याच्या पत्नी ललिताकडे होते। तो तिच्याच विचारात हरवला होता। यामुळे त्याच्या गाण्यात चूक झाली, त्याचा सूर बिघडला। राजा पुंडरीक हा खूप शिस्तप्रिय होता। त्याला अशी चूक अजिबात आवडली नाही। त्याने रागाने ललिताकडे पाहिले आणि म्हणाला, तू दरबारात असताना देखील तुझे मन दुसरीकडे आहे। ही राजदरबाराची अवहेलना आहे। राजाचा राग इतका वाढला की त्याने ललिताला शाप दिला, तू आता राक्षस बनशील। राजाचा शाप लागताच ललित एक भयंकर राक्षस बनला। त्याचे रूप भयानक झाले, डोळे लाल, शरीर विशाल। तो जंगलात भटकू लागला। ललिता हे सगळं पाहून खूप दुःखी झाली। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। ती आपल्या पतीपासून वेगळी झाली होती, पण तिचे प्रेम अजूनही तितकेच गाढ होते। ती जंगलात जाऊन आपल्या राक्षस झालेल्या पतीला भेटू लागली, त्याची सेवा करू लागली। एके दिवशी ललिता जंगलात फिरत असताना तिला एक महान ऋषी भेटले। त्यांचे नाव होते ऋषी शृंगी। ललिताने त्यांना नमस्कार केला आणि आपल्या दुःखाची कथा सांगितली। ती रडत रडत म्हणाली, हे ऋषीवर, माझ्या पतीला शाप मिळाला आहे। त्यांना परत पूर्वीप्रमाणे बनवण्यासाठी काही उपाय आहे का? ऋषी शृंगी यांनी शांतपणे उत्तर दिले, हो, उपाय आहे। तू कामदा एकादशीचे व्रत कर। या व्रताच्या पाण्यामुळे तुझ्या पतीचा शाप दूर होईल। ललिताला आता आशा मिळाली। तिने ठरवले की ती पूर्ण श्रद्धेने व्रत करेल। एकादशीच्या दिवशी तिने स्नान केले, भगवान विष्णूंची पूजा केली। तिने पूर्ण दिवस उपवास केला, रात्रभर जागरण केले, भगवंतांचे नामस्मरण केले। अचानक एक चमत्कार घडला। राक्षस असलेला ललित पुन्हा आपल्या सुंदर गंधर्व रूपात आला। त्याचा शाप संपला होता। ललिता खूप आनंदी झाली। तिने आपल्या पतीला मिठी मारली। दोघे आनंदाने भरून गेले। त्यांचे प्रेम जिंकले होते, त्यांची श्रद्धा जिंकली होती। कथा आपल्याला काय शिकवते? मित्रांनो, ही कथा आपल्याला सांगते की सच्च्या भक्तीने काही अशक्य नाही। श्रद्धा आणि प्रेमाने मोठ्यात मोठे संकट दूर होऊ शकते। कामदा एकादशीचे व्रत अत्यंत शक्तिशाली आहे। कामदा एकादशीचे महत्त्व काय? असे मानले जाते की या दिवशी केलेले व्रत पापांचा नाश करते, मनोकामना पूर्ण करते, जीवनात सुख समृद्धी येते। मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी हवी असेल तर कामदा एकादशीचे व्रत जरूर करा आणि ही कथा तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा। जय श्री विष्णू, जय माता लक्ष्मी। धन्यवाद।